या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सदाशिवराव पाटील आणि श्यामलताई, माझ्यासमोर उपस्थित असलेले नांदेडमधील आणि आसपासच्या भागातील नरहर कुरुंदकरांचे चाहते किंवा माजी विद्यार्थी, नांदेडला यापूर्वी 2 वेळा येण्याचा योग आला होता आणि 2ही वेळा मी येऊ शकलो नाही. त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. ज्या निवडक नरहर कुरुंदकर या संचाचं काम चालू आहे आणि त्याचं मी संपादन करतोय, त्यातला पहिला खंड व्यक्तिवेद या नावाने ऑक्टोबर 2013 इथे प्रकाशित करायचं ठरलं गिरीश कुबेर यांच्या हस्ते. पण आपणा सर्वांना माहीत आहे की त्याच्या 1 महिना अगोदर डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली आणि इथे कार्यक्रम ठरला होता. त्याच दिवशी डॉक्टर दाभोलकरांचं स्मृती व्याख्यान साताऱ्यामध्ये होतं. त्यामुळे मला स्वाभाविक होतं की ती परिस्थिती आणि वेळ पाहून तिकडे जावं लागलं. आणि गेल्या वर्षी पीपल्स कॉलेजमध्ये जो कार्यक्रम ठरला, तर त्यावेळी इथे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोयपुडे यांचं निधन झालं आणि मग तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ढकलला आणि माझं सगळं गणित वेळेचं पुन्हा एकदा कोलॅप्स झालं आणि 2ही वेळा मी येऊ शकलो नाही. याचा माझ्या मनात इतका संकोच होता की विश्वास कुरुंदकरांनी जेव्हा विचारलं की यावेळी 15 जुलैला बाबांचा वाढदिवस 83 वर्ष असते तर पूर्ण झाले असते. तर अर्थातच माझ्या मनामध्ये प्रचंड संकोच असूनही मी नाही म्हणू शकत नव्हतो. संकोच का आहे याची कारणं तुमच्यापैकी बहुतेक लोक समजू शकतील. एक तर नांदेडमध्ये यायचं आणि कुरुंदकरांच्या विषयी बोलायचं हे फार अवघड आहे. म्हणजे कुरुंदकर जाऊन आता 32-33 वर्ष एवढा कालखंड झाला आहे. त्यांच्या हयातीमध्ये किमान 20-25 वर्ष तरी लोक त्यांना ऐकत होते. म्हणजे जवळपास 50 वर्ष नांदेडकरांच्या दृष्टीने जो माणूस आपला आयकॉन होता, अजूनही आहे, त्याच्या संदर्भात आणि त्या लोकांच्या समोर जाऊन बोलायचं हे खरोखरच कोणालाही अवघड वाटण्यासारखी गोष्ट आहे. माझ्यासमोर तर इथे आज LS देशपांडे, ज्यांनी इंग्रजी आणि मराठी दोन्हीतूनही कुरुंदकरांच्यावर पुस्तक लिहिलं आहे, तेही बसलेले आहेत. आणि तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं ऐकली, कुरुंदकरांचं लेखन वाचलं आहे की मी नवीन काय सांगणार असा एक माझ्या मनातला प्रश्न होता. पण विश्वास कुरुंदकर यांचे जे मित्र होते अभय दातार आणि ह्या लोकांनी नरहर कुरुंदकर यांचं विचारविश्व असा म्हटलं तर फार सोपा विषय समोर केला. त्यामुळे मी खरं तर होकार दिला. पण तरीही एक प्रश्न असा येतो माझ्या मनात जेव्हा मी या विषयाचा विचार करायला लागलो तेव्हा प्रकर्षाने की कुरुंदकर हा खरं तर समजून देण्याचा किंवा समजावून सांगण्याचा विषय नाहीच. कुरुंदकर हा वाचायला देण्याचा विषय. कुरुंदकरांचं ग्रेटनेस जर कोणाला सांगायचं असेल तर त्याने कोणताही त्यांचा एखादा छोटासा लेख किंवा एखाद्या लेखातले काही परिच्छेद समोरच्या माणसाकडे जर दिले की ज्याला थोडंसं सोशिओ पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे, तर पुढचं काम फार करावं लागत नाही, असा माझा मागच्या 10-12 वर्षाचा अनुभव आहे. एक गोष्ट मला ही पण जाणवली की कोणत्याही काळातल्या तरुण वर्गाला काही लेखकांचं विशेष आकर्षण असतं. जसं की लहान मुलांना एकदम लहान असताना साने गुरुजी भावतात, कुमारवयातील मुलांना वि. स. खांडेकर विशेष भावतात आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर जरा राजकीय सामाजिक प्रश्नाविषयी मनात कुतूहल निर्माण व्हायला लागल्यानंतर त्या तरुणांच्या मनात कुरुंदकरांच्या विषयी आकर्षण वाटतं, असा माझा गेल्या 10-12 वर्षाचा तरी अनुभव आहे. आणि मी जे काही मागच्या पिढीतले लोक होते त्यांच्याशी बोललो तर त्यापैकी बहुतेक सगळ्यांचं मत हेच पडतं की कुरुंदकर तुमच्यावर गारुड करतात.
कुरूंदकरांच्या विचारविश्वातले काही टप्पे किंवा मला जे काही असे काही माइलस्टोन्स दिसतात त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेल. पण त्याच्या आधी मला काही माझ्या मर्यादा सांगितल्या पाहिजेत. एकतर कुरूंदकर गेले तेव्हा माझं वय जेमतेम 5-6 वर्ष होतं. त्यामुळे तो सगळा त्यांचा तो माहोल आणि ते भारावून जाणं हे मला माहीत असणं शक्य नाही. दुसरं एक कारण असं होतं की कुरूंदकरांच्या ज्या 2 प्रमुख ओळखी सांगितल्या जातात, एका बाजूला लेखक आणि वक्ता ही आहेच, पण त्यांच्या अभ्यासाचे, बोलण्याचे आणि लिहिण्याचे जे विषय आहेत त्यामध्ये एक असं सांगतात की साहित्य संस्कृती आणि दुसरं राजकारण समाजकारण. अर्थातच या 2 मध्ये अनेक विभाग आणि उपविभाग येऊन जातात. माझी त्याच्यातली एक अडचण अशी आहे की कुरूंदकरांनी ज्या ज्या साहित्यकृतींच्यावर लिहिलं आहे त्यातल्या फारच कमी साहित्यकृती मी वाचलेल्या असल्यामुळे मी त्याबद्दल काय बोलावं हा एक माझ्या पुढचा प्रश्न होता. हा खरं तर साहित्यातल्या वाङ्मयातल्या लोकांनी त्याविषयी बोललं तर ते अधिक योग्य ठरेल. मला विशेष म्हणण्यापेक्षा थोडासा अधिकार आहे. तो साधना साप्ताहिकात गेली 10-12 वर्ष काम केल्यामुळे संपादनाचं काम, लेखनाचं काम आणि कुरूंदकर ज्या लोकांच्या बरोबर राहिले, वाढले, त्यांच्याकडून काही अंशी समजून घेणं, ह्या सगळ्या प्रक्रियेतून माझ्या मनावर ठसलेली जर पहिली कोणती गोष्ट जर असेल तर कुरूंदकर हे सॉक्रेटिस परंपरेतले होते. मी माझं जे व्यक्तिवेध या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली छोटीशी, तिच्यामध्येही हा मुद्दा मी अधोरेखित केला आहे. काही गोष्टी अशा आहेत की आपण फार वापरून गुळगुळीत झालेले शब्द वापरतो किंवा लोकांच्या समोर मांडतो किंवा खूप जास्त परिचित असलेल्या गोष्टी आपण सांगायला जातो, तेव्हा त्यात काही नवीन आपल्याला वाटत नाही. पण सॉक्रेटिस परंपरा याचा अर्थ जर आपण त्याच्या सगळ्या आयामासह समजून घेतला तर मग कुरूंदकरांचं अनन्यसाधारणत्व काय हे आपल्या लक्षात येतं. लक्षात घ्या की सॉक्रेटिसची परंपरा काय 2500-3000 वर्ष अशी सांगितली जाते आणि युरोपातलं जे काही सगळं तत्त्वज्ञान आहे ते रिपब्लिक या ग्रंथाच्या फुटनोट्स आहेत इथपर्यंत काही जानेमाने विचारवंत भाष्य करतात. रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्यातले जे काही संवाद आहेत किंवा खरं तर इतर सगळे शिष्य, तर काय 2500 किंवा 3000 वर्षापूर्वी एकूण मानवी मनोव्यापाराच्या संबंधात किंवा मानवी जीवन व्यवहाराच्या संदर्भात इतकं काही फंडामेंटल आणि मूलभूत सॉक्रेटिसनी मांडलेलं होतं की जे आजही जगभरातल्या कोणत्याही तत्त्वज्ञानामध्ये किंवा कोणत्याही शास्त्रामध्ये सॉक्रेटिसला वगळून पुढे जाता येत नाही. किंबहुना बऱ्याच वेळा स्टार्टिंग पॉईंट हा सॉक्रेटिस असतो. ह्या सॉक्रेटिसचं स्वतःच्या बद्दलचं काय मत आहे किंवा लोकांच्यापर्यंत जे पोहोचलं आहे, तो असं म्हणतोय की मी खरं तर असा काही रेडीमेड विचार दिलेला नाही. मी फक्त लोकांना विचार करायला प्रवृत्त केलं आहे, पुनर्विचार करायला प्रवृत्त केलं आहे आणि विचार कसा करावा हे शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की सॉक्रेटिसचं ते एक प्रसिद्ध विधान आहे की मी या जगातला सगळ्यात ज्ञानी मनुष्य जर असेल तर त्याचं कारण आपलं अज्ञान किती सखोल आहे, किती गहन आहे याची मला चांगली जाणीव आहे. कुरूंदकरांच्या बाबतही कुरूंदकरांनी नवा विचार काय दिला हा प्रश्न फारसा कोणी विचारत नाही आणि स्वतः त्यांनी पण असं म्हणून ठेवलेलंच आहे की मी विचार करणं, पुनर्विचार करायला लावणं आणि विचार कसा करावा हे शिकवणं, याच प्रकारचं काम माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं आहे. कुरूंदकरांनी जे विषय हाताळलेत म्हणजे मला वाटतं की ते जर 50च्या आत गेले आणि साधारणतः 25च्या दरम्यान 23व्या वर्षी त्यांनी खरं तर पहिला लेख लिहिला आहे, म्हणजे 25 वर्षाच्या काळात त्यांच्या नावावर एक चांगली अशी 25 पुस्तकं आहेत. पण त्या 25 पुस्तकातले विषय जर बघितले
तर मात्र कोणीही थक्क होतं. तर हे इतकं मोठं आव्हान आहे की ते खरंच एका भाषण तर सोडाच, पण मी जे काही लोकांशी बोललो आहे तर एका PhDच्या प्रबंधाचाही विषय तो होत नाही आहे. त्याला 2, 3, 4 असे वेगवेगळे टॉपिक करावे लागतात. कुरूंदकरांचं कोणतंही लेखन कोणत्याही काळात जर आपण समोर वाचायला घेतलं तर आपल्याला थोडेसे एकापाठोपाठ एक धक्के बसतात. ते थोडे आश्चर्याचे असतात. त्यातला मुख्य भाग हा असतो की अरे हे आपल्या इतक्या जवळ होतं आणि आपल्या लक्षात कसं नाही आलं, किंवा आपण हे इतकं स्वीकारलेलं होतं, मनोमन स्वीकारलेलं होतं की यस हेच ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे, पण हे असं नाही आहे. आणि आपल्या हाताशी असलेली सिंपल ट्रूथ्स आपल्याला कशी सापडत नाहीत, हा धक्का कुरूंदकरांचं कोणतंही लेखन वाचताना होतच होतं. आणखी एक गमतीचा भाग असा आहे की त्यांच्या लेखनातली कोणतीही पानं जर काढली, त्या पानावर रँडमली जरी तुम्ही अशा मार्क केल्या तरी ती कोटेशन्स म्हणून वापरता येतील. म्हणजे इतकी कोटेशन्स दुसरी तुलना करायची ठरलं पण ती वेगळ्या अर्थाने, तर ती फक्त खांडेकरांच्याच लेखनामध्ये मिळतील. पण खांडेकरांची कोटेशन्स ही जास्त अलंकारिक, फ्लावरी लँग्वेजमधली, थोडीशी रोमॅन्टिक किंवा भाबडी अशा स्वरूपाची होती. कुरूंदकरांच्या लेखनातली कोटेशन्स मात्र येस आय गॉट इट, किंवा मला काहीतरी सापडलंय, नव्याने सापडलंय. म्हणजे काहीतरी गहन सत्य सापडलंय का हवाक सोडा, पण मला काहीतरी दिशा सापडली, मला एक नवी लाईन लेंथ दिसू लागली, असं काहीतरी कुरूंदकरांच्या त्या सर्व लेखनातून जाणवतं. गंमत म्हणजे कुरूंदकरांचं स्वतःचं त्याच्याबद्दलचं आकलन हे इतकं परिपूर्ण होतं की सॉक्रेटिसच्या पद्धतीने विचार करणं, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणं याच्या काही मर्यादा पण आहेत ह्या त्यांना पुरेपूर माहीत होत्या. म्हणून त्यांनी असं म्हणून पण ठेवलं आहे की इतर कोणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसच्या बरोबर मला नरकात राहणं केव्हाही मान्य आहे, केव्हाही मी पसंत करेल. आणि त्याच्या आधी ते असं म्हणतात की सॉक्रेटिस तर्कशुद्ध विचार करत होता, करायला सांगत होता, पण व्यक्तिगत जीवनात मात्र तो प्रत्येक वेळी तर्कशुद्ध पद्धतीने जगत होता असं नाही. तसं नसतं तर ॲथेन्सच्या देवतेला सॉक्रेटिसने नवस तो बोलला नसता. अशा प्रकारच्या विसंगती काही सॉक्रेटिसच्या आयुष्यातल्या दाखवून ते म्हणतात की असं असलं तरी मी सॉक्रेटिसच्या बरोबर नरकात राहणं पसंत करेन. स्वतःच्या बद्दलही त्यांची जाणीव वयाच्या फक्त 36व्या वर्षी किती पक्की होती त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मेपुरेगेंनी जेव्हा रूपवेदची अतिशय कठोर चिकित्सा केली आणि सत्यकथेमध्ये ते परीक्षण आलं, बरेचसं ते गाजलं, त्याचा प्रतिवाद कुरूंदकरांनी केल्याचं लोकांना माहीत नाही आणि तो बहुतेक नाही केलेला माझ्या माहितीप्रमाणे. फक्त एक पत्र देशमुख पती पत्नींना, राजा देशमुख यांना त्यांनी जे पाठवलं होतं ते त्या निवडक पत्रे या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. आणि त्यातला एक परिच्छेद आपण व्यक्तिवेद या खंडाच्या ब्लर्बवर घेतलेला आहे. आणि त्यात तो परिच्छेद खरोखर इंटरेस्टिंग आहे. त्यात ते असं म्हणतात की मी ज्या परीक्षणाला भीत होतो ते हे नाही, तर्कशुद्ध युक्तिवाद करून माझं म्हणणं खोडून काढणं किंवा खंडन करणं असं जर झालं असतं तर मला त्याचा आनंद वाटला असता. मला त्याची भीती पण होती आणि मला त्याचं आकर्षण पण आहे. तिथेच ते म्हणतात की माझं खरं मरण कशात आहे तर तार्किक पद्धतीने माझं म्हणणं जर कोणी खोडून काढलं तर मी माझी मतं सोडून त्याची मतं स्वीकारायला केव्हाही तयार आहे. तेच माझं खरं मरण आहे आणि त्या मरणाचं मला आकर्षण आहे. म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याच्या मर्यादा हे त्यांना पुरेपूर माहीत होत्या. पण जसं आपण लोकशाहीच्या बद्दल म्हणतो की सर्व मर्यादा लक्षात घेऊन कमीत कमी दोष असणारी शासन प्रणाली कोणती तर लोकशाही. तसं विवेचनाची, विश्लेषणाची किंवा चिकित्सेची सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनही सर्वोत्तम चांगली पद्धत ही तार्किक पद्धतीने विचार करणं. तर्कशुद्ध पद्धतीने
विचार करण्याची सवय कुरूंदकरांना कशी लागली असावी हा खरंच एक मोठा गहन प्रश्न आहे. कारण त्यांचं सगळं विवेचन विश्लेषण जर बघायला गेलो तर असं वाटतं की नाही, केवळ तार्किक पद्धतीने नाही, याच्याही पलीकडे या माणसाला काहीतरी एक प्रतिभा वगैरे जो साहित्यात शब्द वापरला जातो तशी काहीतरी एक देणगी, दैवी मी म्हणणार नाही होता, अशी काहीतरी लाभलेली असावी. किंवा सुरेश द्वादशीवारांनी त्यांचं वर्णन प्रज्ञावंत अशा एका शब्दामध्ये केलं, ते एक मला फार योग्य वाटतं. कुरूंदकरांनी स्वतःच्या त्या माळरानावरील कवडसे या लेखामध्ये असंही म्हटलं आहे की मी गणितामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारा विद्यार्थी नव्हतो, पण 92 ते 95% गुण मात्र मला मिळत होते. म्हणजे त्यांनी स्वतःच्या तर्कशुद्ध विवेचन विश्लेषणाचं नातं हे गणित या विषयातलं त्यांचं त्यावेळेचं असलेलं परफेक्शन, आवड, व्हॉटेवर त्याच्याबद्दल फार तपशील निदान मला तरी अजून मिळालेले नाही आहेत. तर ते कुठंतरी ते जोडून बघायला पाहिजे. कुरूंदकरांच्या ह्या विचारविश्व कसं घडलं याच्याबद्दल आणखी एक थोडं संभ्रमात टाकणारं, चकित करणारं लेखन मला अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर जे वाचायला मिळालं ते होतं मधु कुरूंदकरांचं संगत नरहरची. संगत नरहरची मी वाचलं तेव्हा आम्ही सगळे 20-22 24 विद्यार्थी होतो आणि एका मित्राने दुसऱ्या एका मित्राबद्दल वय वर्षे साधारणतः 10 ते 22-23 एक 10-12 वर्षाच्या काळात इतक्या बारकाईने, इतक्या तपशिलाने, कौतुकाने, आपुलकीने जे काही लिहिलंय तसं उदाहरण मला वाटतं मराठीमध्ये त्या प्रकारचं पुस्तक उपलब्ध नाही आहे. म्हणजे कुमार आणि तारुण्य ह्या दोन्हीच्या सीमारेषेवरच्या एका बुद्धिवंत मित्राच्या विषयी जे लिहिले त्यातले किस्से आणि त्यातल्या सगळ्या गमती जमती जरी बाजूला सोडल्या तरी त्यावेळेचा तो नरहर कुरूंदकरांचा जो एक बिनधास्तपणा, जो एक काय म्हणू आपण त्याला, एक प्रकारची हिंमत, बौद्धिक आव्हानं पेलवण्याची ताकद, याचंही एक काहीतरी सखोल संशोधन होणं फार गरजेचं आहे. पण आपल्याला माहिती आहे की त्याच्या संदर्भात आपल्याकडे रिसोर्सेसची बरीचशी वानवा आहे. पण तो त्यांचा मुख्य सुरुवातीचा कालखंड जर समजून घेता आला तर कुरूंदकरांचं विचारविश्व आणि त्याच्या किती आयाम आहेत हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकेल. असे कितीतरी मुद्दे आहेत की विचारविश्व ह्या मुद्द्याकडे जायला गेलो की तुम्हाला उत्तर मिळत नाहीत, आणखी नवीन प्रश्न निर्माण होतात. जसं की मी आज दुपारी सांगत होतो, मी 12वीच्या नंतर जे पुस्तक थोडीशी सुरुवातीला वाचली त्यापैकी श्रीमान योगी होतं. त्याच्या आधी कुरूंदकर हे नाव मला फारसं माहीत नव्हतं. जवळपास फक्त एक बुवाबाजी आणि समाज हा धडाच आम्हाला अभ्यासात होता, तो सोडला तर फार माहीत नव्हतं. त्यानंतर एक 4-5 वर्षानंतर जेव्हा मला आमचे काही विद्यार्थी मित्र म्हणायचे की आम्हाला श्रीमान योगी वाचावीशी वाटते, काय करावी, कसं वाचावं, का आता नको, तेव्हा मी त्यांना असं सांगायचो की तुम्ही श्रीमान योगी वाचू नका. ती 800-1000 पानं वाचायची गरज नाही, त्याची तुम्ही एक 45-50 पानाची प्रस्तावना आहे तेवढी वाचा. ते लोक मला असे विचारायचे की कोणाची प्रस्तावना, तर अरे मला आठवत नाही आता मी त्यावेळी वाचली कोणाची येते. मग मी नंतर एक दिवस खरोखर अरे आपण 4-5 वर्ष लोकांना सांगतोय की ही तुम्ही प्रस्तावना वाचा, पुस्तक वाचायची गरज नाही, ती बघायला गेलो तर अरे ही कुरूंदकरांची. आणि आत्ताही मला असे काही लोक भेटतात की श्रीमान योगी पूर्ण पुस्तकापेक्षा अगदी तरुण मुलं भेटतात, आम्हाला ती प्रस्तावना विशेष भावली. मी कुरूंदकरांचं जे एकदम पहिलं पुस्तक वाचलं होतं ते होतं अभयारण्य. अभयारण्याची फक्त अनुक्रमणिका पाहून मी थरारून गेलो होतो. पुण्यातल्या आचार्यात्री सभागृहात त्या पुस्तक प्रदर्शनात मी गेलो आणि ते छोटंसं 100-125 पानांचं पुस्तक हातात आलं तर ती अनुक्रमणिका आणि सगळी अनुक्रमणिका स्वातंत्र्य या संकल्पनेशी जोडली. म्हणजे मुख्य अनुक्रम आणि त्याच्यानंतर त्याचे सबटायटल्स.
किंवा सब टॉपिक्स. तर ते सगळं बघून येस, ह्या पुस्तकाला अभयारण्य हे नाव कसं बरोबर आहे. आणि मग स्वातंत्र्य ह्या संकल्पनेला किती आयाम असतात हे आपण वाचतो, थक्क होतो. आणि तिथेच कुरुंदकर असं सांगून जातात की बरेचसे शब्द आपण बिनचूक पद्धतीने वापरतो, पण त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळलेला असतोच असं नाही. त्यापैकी स्वातंत्र्य हा एक शब्द आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? हा लेख लिहायला बसल्यानंतर कदाचित त्यांना स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ नीट नेमकेपणाने जाणून घेण्याची गरज वाटली असावी आणि ते त्यांनी मांडलं. मी त्यावेळी चकित झालो होतो की, आणि त्यानंतर पुढे येतच की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, हिंसा, अहिंसा हे प्रत्येक शब्द आपण बिनचूक पद्धतीने वापरतो, पण त्याचा अर्थ आपल्याला नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही, ते डिफाईन करता येईलच असं नाही. आणखी एक मी 2004-05 कुरुंदकरांच्या लेखनातलं एक छोटंसं सूत्र घेऊन एक लेख लिहिला होता आणि तो मी आत्ता 10 वर्षानंतर रिप्रिंट केला. आणि त्याला जी काही दाद मला मिळाली तेव्हा मी लोकांना सांगत होतो की खरं तर ते सगळं जे विवेचन विश्लेषण माझं असलं तरी त्याचं बीज मात्र कुरुंदकरांचं आहे, आणि ते जर सापडलं नसतं तर माझं पुढचं विवेचन विश्लेषण जे त्याला तसा फार अर्थ राहिला नसता. कुरुंदकरांच्या एका लेखात खरं तर मी आस्तिक का नाही या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 98% माणसं अशी असतात की जी आपल्याला म्हणजे त्यांना परमेश्वराविषयी नेमकं काय वाटतं हे सुद्धा प्रामाणिकपणे सांगू शकत नाहीत. आणि मग पुढचं विवेचन विश्लेषण होतं. मी तेव्हा असा विचार केला साधा की हे 98% का म्हणतायत, 99 का म्हणत नाहीत, 95 का नाही, 90 का नाही. कारण ढोबळमानाने बोलताना जसं आपण 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असं म्हणतो, कोणीतरी मी 4 मिनिटात येतो असं म्हणत नाही, किंवा 7 मिनिटात येतो असंही होत नाही. तसं हे 99% किंवा 95 का म्हटलं नाही, 98 का, असा एक साधा प्रश्न माझ्या मनात होता आणि त्याचं त्या लेखात उत्तर मिळालं नाही. नंतर मी वाचत गेलो आणि मग कुठेतरी मला तो असा संदर्भ लागला की समाजामध्ये त्यांच्याच लेखनातून की खरी आस्तिक माणसं 1%च असतात. आपण हे गृहीत धरून चालतो की नास्तिक माणसं 1% असतात, म्हणजे से फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. खरं तर ती 1% पण नसतात, ती .नॉट समथिंग असं काहीतरी येतील. पण आपल्या सोयीसाठी, विवेचनाच्या सोयीसाठी नास्तिक माणसं 1% असतात हे आपण सर्वांना मान्य असतं. पण आस्तिक माणसं सुद्धा 1%च असतात हे आपण सहसा कबूल करत नसतो किंवा आपल्या लक्षातच येत नाही. मी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हणालो की आपल्या हाताशी असलेली सिंपल ट्रूथ्स, साधी सत्य जे दाखवतात, तर ते म्हणतात की बघा खरोखर ईश्वर या संकल्पनेबद्दल काहीतरी विचार केलेला आहे, त्यांचा आतून मनापासून काहीतरी भक्तिभाव आहे. अशी माणसं 99 नाही आहेत, अशी माणसं एकच 100पैकी. उरलेल्या 98%नी आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. मला ह्या एका सूत्रामुळे संपूर्ण एक विश्वच खुलं झाल्यासारखं वाटलं, एक वेगळं विचार विश्व म्हणून. हे सूत्र मी एक्सटेंड करत गेलो आणि मी म्हणालो की मग या जगामध्ये चांगली माणसं 1% असतात, तशी वाईट माणसंही 1%च असतात. उरलेल्या 98%नी चांगल्या वाईटाच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. त्यागी माणसं समाजामध्ये 1% असतात, खऱ्या अर्थाने भोगी माणसं सुद्धा समाजामध्ये 1%च असतात. उरलेले सगळ्या लोकांनी त्याग आणि भोग या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. आणि मग सगळ्याचा सारांश असा काढला की सत आणि असत या जर 2 प्रवृत्ती असतील तर समाजामध्ये, जगामध्ये सत प्रवृत्त 1% असतात, असत प्रवृत्त 1% असतात. प्रतिगामी 1% असतात, खरेखुरे पुरोगामी 1%च असतात. हे सूत्र ताणून मी तो थर्ड अँगल नावाचं मी सदर लिहायचो, माझी अगदी सुरुवात होती 2005ची. 98%शी कसं लढायचं, तर मी असं म्हणत होतो की हे सत्प्रवृत्त 1% आणि ते असत प्रवृत्त 1%, या दोघांच्या मध्ये थेट लढाई जर झाली तर सत्प्रवृत्तांचा पराभव निश्चित असतो.
सत्प्रवृत्तामध्ये दोन गट असतात, एक सुधारक आणि एक क्रांतिकारी प्रमाण भाषेत. असत प्रवृत्तामध्ये ढोबळमानाने दोन गट असतात, एक तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे आणि दुसरे टाळूवरचंही लोणी खायला तयार असणारे. मी असं म्हणतोय की सत विरुद्ध असत अशी डायरेक्ट लढाई झाली तर सत्प्रवृत्तांचा दणदणीत पराभव निश्चित असतो. पण ह्या दोघांचाही जय विजय जो ठरतो त्या 98% हे किती प्रभावित करतात यावर. सत्प्रवृत्त लोक जर 98% जास्तीत जास्त वर्गाला अलर्ट करू शकले, त्यांचं प्रबोधन करू शकले, तर असत प्रवृत्तीवर त्यांचा विजय मिळवणं सोपं जातं. आणि असत प्रवृत्तांचं असं असतं की ह्या 98% निष्क्रिय जरी ठेवता आलं तरी सुद्धा सत्प्रवृत्तावर विजय मिळवता येणं त्यांना सोपं जातं. हा लेख ज्यावेळी मी साधनेमध्ये पब्लिश केला त्यावेळी पहिल्यांदा आमच्या DTP ऑपरेटर म्हणाला की अरे तुझं सगळं लेखन सुबोध असतं, पण हे मला जरा काही कळलं नाही, काय गोंधळ. नंतर आमच्या प्रूफ तपासणाऱ्या बाई ज्या होत्या, ज्या साधनेच्या पूर्वी सहसंपादकही होत्या पण आम्हाला मदत करायच्या, त्यांना मी विचारलो ही धास्ती मला वाटली म्हणून. तर त्या म्हणाल्या अरे मलाही फारसं काही कळलं नाही. तर 4 दिवसांनी डॉक्टर दाभोलकरांनी मला सांगितलं की माझा एक मित्र फार मोठा बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो केवळ माझ्यामुळे साधनाचा अंक घेतो, तर बाकी तो काही फारसं वाचत नाही. आणि मग काल तो असं म्हणाला की हा 98% हा लेख इतका अप्रतिम आहे की यासाठी आता मी मागचे सगळे पैसे माझे वसूल झालेत असं मी समजतो. आता गोविंद पानसरे यांचं निधन झालं. त्यानंतरच्या 2 आठवड्यात जी माणसं मला वेगवेगळ्या तरुण मुलं भेटत होती तेव्हा असं लक्षात आलं की यांना जी निराशा आली, एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलंय की ते फ्रस्ट्रेशन असंच होतं की आपण फार कमी आहोत, आपलं काही खरं नाही. आता केंद्रात आणि राज्यात राजवट गेलेली आहे, आता पुरोगाम्यांना पुढची 10 वर्ष संधी नाही आहे, वाव नाही आहे, आणि आपला लढा इतक्या मोठ्या लोकांशी कसा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या एक छोट्या मोठ्या जे 10-12 ग्रुप मला त्या काळात भेटले, ते मुलं फार तयारीचे नव्हते पण फार रॉ पण नव्हते. त्यांना मी हे जेव्हा 1%, 98% आणि 1% गणित सांगायचो तर त्यांना आपली सुटका झाल्यासारखं वाटायचं, रिलीफ मिळाल्यासारखं वाटायचं. मग तोच लेख मी साधनेमध्ये रिप्रिंट केला आणि खाली कंसामध्ये टाकलं की पुनर्भेट हा 10 वर्षापूर्वी साधनेमध्ये प्रकाशित झाला होता. मला हे थोडासा मुद्दा मी विस्ताराने यासाठी सांगितला की मला असं लक्षात आलं आता, म्हणजे खरं तर मी फेस रिडिंगमध्ये तेवढा तयारीचा माणूस नाही, पण तुम्हाला सुद्धा हा 1 आणि 98% सिद्धांत, कारण कुरुंदकर गुरुजी तुम्हाला बरेच माहिती आहेत, हा 1 98% सिद्धांत जो एक्सटेंड झालेला आहे, जो माझ्या नावावर जरी असला तरी त्याचं पेटंट हे कुरुंदकर गुरुजींच्याकडे आहे असं. सॉक्रेटिस पासूनचा मुद्दा मी थोडासा जास्त विस्ताराने एक्सपांड केला आणि त्याला पेरीफेरीला जाऊन हे काही मुद्दे मांडले. कुरुंदकर विचार विश्व हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते स्वतःला मार्क्सवादी एक म्हणून घ्यायचे आणि समाजवादी म्हणून घ्यायचे. खरं तर अधिक नेमकेपणाने सांगायचं तर लोकशाही समाजवादी असं म्हणून घ्यायचे. पण त्याला हळूच त्यांनी एक पुस्ती जोडलेली होती की पण माझा समाजवाद हा राष्ट्रीय समाजवादापेक्षा वेगळा आहे. त्याचं विवेचन विश्लेषण मला अजून कळलेलं नाही, किंवा मी आता फार पूर्वी वाचलं, आता परत जर मी बघितलं ते तर काहीतरी सापडेल आहे निश्चितच. पण कोणत्या प्रकारचे समाजवादी आहेत किंवा माझा समाजवाद थोडासा निराळा आहे, तर समाजवाद आणि मार्क्सवाद हे दोन्ही शब्द कुरुंदकर स्वतःच्या बद्दल वापरत होते. पण मला असं दिसतंय की कोणत्याही मार्क्सवाद्याला कुरुंदकर कधीही आपले वाटलेले नाही. समाजवाद्यांना कुरुंदकर आपले वाटले, पण संपूर्ण कुरुंदकर समाजवाद्यांना कधीच झेपत नाही, पचत नाही. याचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की समाजवाद काय आणि मार्क्सवाद काय, अंतिमतः एक चौकट ते स्वतःला घालून घेतात. आणि कुरुंदकरांना अशी चौकट मान्य नव्हती. त्याचं कारण पुन्हा एकदा ते सॉक्रेटिस परंपरेतून आलेले होते.
कुरूंदकरांच्याबद्दल आणखी एक मला आश्चर्य असं वाटलं की ॲकॅडमिक स्तरावर म्हणजे एका बाजूला साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातले जे कोणी अभ्यासक असतील विद्यापीठी स्तरावरचे, त्यांच्याकडूनही कुरूंदकरांना फार जास्त रेफर केलं गेलं आहे किंवा एक वेगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे असं मला कमी वेळा दिसलं. आणि त्यांनी राजकीय सामाजिक विषयावर जे लेखन केलं तिथे सुद्धा राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्याकडून कुरूंदकरांना रेफर केलं गेलं आहे असं फार कमी वेळा दिसतं. याच्यामध्ये मी काही लोकांशी बोललो असं का होतं, तर मला एक सोपं उत्तर असं मिळालं की त्यांना एक प्रकारची असूया वाटते. मला असं वाटतं की हे फार सोपं उत्तर झालं. दुसरं एक उत्तर असं मिळतं की ते एका चौकटीमध्ये एका फ्रेमच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, जायची इच्छा नसते, कदाचित ती त्या पदाची जागेची मागणी पण नसते. आणि कुरूंदकर सतत चौकटी तोडणारे आहेत आणि कुरूंदकर कोणत्याही एका विद्याशाखेचा त्या चौकटीत फक्त मांडणी करत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत. ते कोणत्याही विद्याशाखेच्या भिंती तोडून पलीकडे जाऊन भेटतात. तुम्ही त्यांचं धार आणि काठ हे साहित्यावरचं पुस्तक जरी वाचलं तरी प्युअर साहित्याचा जो विचार करणारे लोक आहेत एका कप्पेबंद पद्धतीने त्याने ते प्रभावित होत नाहीत, कारण त्यांना रूढ अर्थाने समीक्षेची टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि प्रत्येक वेळी धार आणि काठमध्ये एक विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊन ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विषयांना जाऊन भेटतात. तर मला वाटतं की ह्या अशा प्रकारची त्यांना मान्यता न मिळणं आपल्याला अपेक्षित असेल तेवढी, म्हणजे कुरूंदकरांच्या काही चाहत्यांना खरं तर त्याचं दुःख आहे. मला मात्र तसं कधीच वाटलं नाही. मला तर ते उलट कुरूंदकरांचं सर्वात मोठं बलस्थान वाटलं. आपल्या व्यक्तिवेदमध्ये गिरीश कुबेरांनी पण लेख जो लिहिला आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की कुरूंदकर वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना थोडीशी चकित करून जात होते, आपले वाटत होते, काहींना ते थोडेसे गोंधळात टाकणारे वाटत होते. आणि मला हे त्यांचं फार मोठं यश आहे असं वाटत होतं. म्हणजे हे केवळ माझं मत नाही, त्याला एक पॅरलल आजचा मराठीतला एक जो मोठा संपादक आहे आणि ज्याच्यावर कुरूंदकरांचा विशेष प्रभाव आहे असं त्या गिरीश कुबेर यांचंही मत आहे. त्या व्यक्तिवेदमध्ये 4 म्हणजे आपण एकूण जे 4 विभाग केलेत त्यातला 4था विभाग हा 4 वेगवेगळ्या पिढ्यातल्या 4 संपादकांना कुरूंदकरांनी कसं प्रभावित केलं आहे त्याची उदाहरणं म्हणून 4 लेख आपण प्रसिद्ध केलेत. पहिलं अर्थातच अनंत भालेराव, जे कुरूंदकरांना गुरुस्थानीच होते, किंबहुना कुरूंदकरांचं अगदी पहिलं लेखन अनंतरावांच्याच हाताखाली किंवा त्यांच्या बरोबरीने संगतीने छापायला सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या थोड्याशा पिढीचे यदुनाथ थत्ते, वयाच्या बाबतीत अनंतराव आणि यदुनाथ यांच्यात फार जरी फरक नसला तरी यदुनाथ आणि कुरूंदकर यांचं रिलेशन मात्र थोडंसं समकालीन असावं असं त्यांचा पत्रव्यवहार आणि लेखन वाचताना जाणवतं. त्यानंतरची तिसरी पिढी म्हणजे आज 70च्या उंबरठ्यावर असलेले सुरेश द्वादशीवार, मी मगाशी उल्लेख केला की प्रज्ञावंत हे त्यांनी जे शीर्षक बहाल केलं ते मला विशेष आवडलं होतं आणि त्यांचा लेखही फारच वेगवेगळे आयाम दाखवणार आहे. आणि मग चौथं गिरीश कुबेरचं. गिरीश कुबेरांनी आजच्या काळाची गरज म्हणून कुरूंदकरांच्या सारखी माणसं असायला हवीत अशा आशयाचं विवेचन शेवटी केलं आहे आणि त्यांच्या शीर्षकामध्ये सुद्धा ते आलेले आहे. मी कुरूंदकरांचा आजच्या काळाच्या संदर्भात जेव्हा विचार करतो, अर्थातच कुरूंदकरांचं म्हणजे त्यांच्या विचारविश्वाचा, तर आज जर ते हयात राहिले असते तर कोणते विषय त्यांनी हाताळले असते असा एक प्रश्न जर तरचा असतो. आणि याच्याबद्दल कोणाची सहमती होणं फार अवघड असतं. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल. मी जे बोलतोय किंवा बोलणार आहे त्याच्याशी ते सहमत होतीलच असंही नाही. कुरूंदकरांचं सगळं लेखन हे त्यांच्या वयाच्या 25 ते 50 या कालखंडात झालं आणि ती 25 वर्ष हा स्वातंत्र्यानंतरचा एक पहिलं पावशतक होता. त्यामुळे आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली लोकशाही, नवी राजवट
समाज, शोषण, नंतर आयडिओलॉजी याच्या भोवतीचं ते सगळं लेखन असणं अगदी स्वाभाविक होतं. एका बाजूला पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं आणि दुसऱ्या बाजूला महाभारत किंवा मनुस्मृती याच्याकडे जाणं. पण त्यानंतरची 25 वर्ष जर समजा ते हयात असते, म्हणजे आज तर फक्त अवघ्या 83 वर्ष एवढंच त्यांचं वय राहिलं असतं, तर आज त्यांनी कशावर अभ्यास केला असता, कशावर त्यांनी लिहिलं असतं. तर मी त्यांचं सगळं जे काही वाचलंय आणि त्यांचा जो काही मला विचाराचा परिचय झाला आहे, तर असं वाटतं की त्यांनी 2 क्षेत्राला आजच्या काळात जास्त महत्त्व दिलं असतं. एक म्हणजे अर्थकारण. कुरूंदकरांच्या लेखनाचं कदाचित एक जर मर्यादा किंवा न्यून नाही, पण त्याच्यात काय कमी आहे किंवा राहून जाते असं जर शोधायचं ठरवलं तर कदाचित असं म्हणता येईल की अर्थकारणाचा विचार त्याच्यामध्ये तुलनेने कमी आहे. आता ते स्वतःला मार्क्सवादीच म्हणून घेत होते आणि त्यांची बैठक तयार होताना अर्थातच अर्थकारण त्यांनी अभ्यासलेलं असणार, गृहीत धरलं असणार, पण तरीही त्यांच्या एकूण राजकीय आणि सामाजिक लेखनामध्येही अर्थकारणाचा विचार कमी दिसतो असं काही लोकांना वाटतं. ती अपेक्षा आपण कुरूंदकरांच्याकडून करतोय, इतरांच्याकडून नाही, की इतक्या अफाट उंचीचा माणूस त्याच्याकडून हे डायमेन्शन जरा कमी पडतंय. मी मागे वळून जेव्हा बघतो तर असं वाटतं की 1950 ते 75 किंवा 80 या 2.5-3 दशकांच्या काळात तसंही प्युअर इकॉनॉमिक्सचे लोक सोडले तर बाहेरचे लोक अर्थकारणविषयक वाचन तेवढ्या प्रमाणात करत नसावेत. कदाचित हा फार किचकट विषय आहे असंही वाटत असावं. एक कारण हे पण आहे की त्या काळात अर्थकारणाच्या संदर्भातली तेवढी पुस्तके अवेलेबल नव्हती. प्युअर इकॉनॉमिक्स वाचणं आजही थोडं अवघड आहे, पण पॉलिटिकल इकॉनॉमीवरची फारच चांगली पुस्तकं गेल्या 20 वर्षात येत आहेत. मी जेव्हा काही इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रातल्या लोकांशी बोललो आहे आणि पॉलिटिकल इकॉनॉमीची पुस्तकं त्या काळात होती का 50 ते 80च्या दशकात, तर तेवढी ती नव्हती, फारच प्रमाण त्याचं कमी होतं. पण कुरूंदकरांच्या सारखा माणूस ज्याला बौद्धिक आव्हानं पेलवण्यामध्ये एक प्रकारची मजा वाटते, गंमत येते, अशा माणसाने आजच्या काळात अर्थकारण ह्या विषयावर लेखन केलं असतं, त्याच्यावर समजून घेतलं असतं. आणि अर्थातच मी अर्थकारण म्हणताना पॉलिटिकल इकॉनॉमी, कारण या देशाच्या समोरचा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आजचा मला असं वाटतं की तो आहे अर्थकारणाच्या बाबतीतली साक्षरता. ही फारच मोठी समस्या आहे. आणि मी साक्षरता हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा मी सर्वसामान्याच्या मधली साक्षरता म्हणत नाही. ओपिनियन मेकर क्लास जो आहे त्यांच्यामधली अर्थकारणाच्या संदर्भातली साक्षरता अतिशय दयनीय आहे. ओपिनियन मेकर क्लासमध्ये साहित्यिक येतात, पत्रकार येतात, संपादक येतात, प्राध्यापक येतात, चळवळी आंदोलनातले मोठे नेते येतात आणि अर्थातच राजकीय क्षेत्रातले येतात, उद्योग व्यापार क्षेत्रातले येतात. मी आता त्याच्या खोलात जात नाही, मला उद्या पीपल्स कॉलेजमध्ये खरं तर याच विषयावर बोलायचे. पण इथे मला आता कुरूंदकरांच्या संदर्भात जर नोंदवायचं ठरलं तर हे फार आग्रहाने मांडावं असं वाटतं की जर कोणालाही कुरूंदकरांच्या विश्लेषक आणि चिकित्सक बुद्धीचा आपण वारसा सांगावा असं वाटत असेल किंवा त्यांना फॉलो करावं असं वाटत असेल तर आज मोठं चॅलेंज त्यांनी अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये स्वीकारावं. भले कुरूंदकरांनी त्याच्यावर काही लिहिलेलं नसलं तरी तोच त्यांचा खऱ्या अर्थाने आजचा वारसा सांगणं होईल असं मला वाटतं. कुरूंदकर असते तर आज त्यांनी आणखी कोणत्या मुद्द्याला विशेष हात घातला असता असा एक मी विचार करतो. तेव्हा मला वाटतं की आजच्या काळात असे जे विषय आहेत की ज्याला डेडलॉक आलेला आहे, एक असं कुलप लागलेली आहेत की ती दालनं कोणी खुली करत नाहीये, अशी दालनं त्यांनी काही खुली केली असती. जसं अलीकडचं एक उदाहरण म्हणजे रावसाहेब कसबे यांनी गेल्या 2 महिन्यापासून पूर्ण वेळ बैठक टाकून, अक्षरशः बैठक टाकलेली आहे, घरदार सगळं बंद करून त्यांचं काम चालू आहे
आणि भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य आणि त्यांचा विचार याचं उत्खनन करण्याचं काम ते करत आहेत. आत्तापर्यंत त्यांची 3-4 प्रकरणं लिहून झाली, शेवटची 1 किंवा 2 प्रकरणं होणार आहेत. एक परिवर्तनाचा वाटसरूमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालं आहे, दुसरं प्रकरण साधनेमध्ये, आणि मोठी प्रकरणं आहेत 25-25 पानांची. त्याच्यामध्ये जे उत्खनन करून मी त्यातली 3 प्रकरणं वाचलीत, ते जे काही मांडलं आहे, तर हे याच्यावर टीका टिप्पणी होईल, पण हे फार आवश्यक होतं. भालचंद्र नेमाडे जी काही देशीवादाची मांडणी करू पाहत आहेत, जे काही संस्कृतीबद्दल बोलू पाहत आहेत, जे काही इंग्रजी भाषेबद्दल बोलू पाहत आहेत, चातुर्वर्ण्याच्या बद्दल किंवा जाती संस्थेच्या बद्दल बोलत आहेत, हे सगळं खोडून काढणं किंवा त्याला आव्हान देणं हे काम त्याच ताकदीच्या माणसांच्याकडून व्हायला हवं. आणि हे काम करणारी माणसं आजच्या महाराष्ट्रात फार नाही आहेत. त्यामुळे मी रावसाहेब कसबेंना तर असं म्हणालोही होतो की जेव्हा ते असं करणार आहे तेव्हा, की तुमच्या या विवेचनाशी मी सहमत होईल का नाही नंतरचा भाग आपण, परंतु हे होणं बौद्धिक वातावरणासाठी फार आवश्यक आहे. मला वाटतं की अशी आव्हानं कुरुंदकरांच्याकडून निश्चितच आजच्या काळात पेलवली गेली असती, उचलली गेली असती. जसं की एक आव्हान मला मोठं असं वाटतं की आज आधुनिक बुवाबाजी या नावाखाली जे काही चालू आहे, की जे दृश्य रूपामध्ये कसल्याही प्रकारचं चमत्काराचा दावा करत नाही, कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कर्मकांड त्याच्यामध्ये दिसत नाही, पण अधिक खोलात जर गेलं तर सेल्फ रिअलायझेशनच्या नावाखाली तिथे जे काही चालू आहे ते लोकशाहीच्या दृष्टीने जरा घातक आहे. म्हणजे मध्यम वर्ग, तरुण वर्ग जेव्हा असा एक समाज विन्मुख होतो, सेल्फ रिअलायझेशन किंवा व्यक्तिमत्व विकास किंवा आपण आपलं जगणं अधिक सुखी आणि समृद्ध करणं आणि सुख और शांती कैसे पाए किंवा सब दुःख छुमंतर अशा पद्धतीने तो जो सगळा प्रकार चालू आहे, त्याची सुरुवात ही ओशो रजनीशनच्या पासून सुरू झालेली आहे. ओशो हे त्यावेळी फारच थोडी नावं होती आधुनिक अध्यात्म या नावाखाली काम करणारे, त्यापैकी एक महत्त्वाचं प्रॉमिनंट होतं. ओशोंच्यावर कुरुंदकरांनी जो लेख लिहिलेला आहे तो चिरफाड करणं या प्रकारचा आहे. म्हणजे आम्ही जो आता ग्रंथवेधचा दुसरा भाग जो काढणार आहेत आणि त्यामध्ये जे 4 विभाग असणार आहेत, त्यातला एक विभाग म्हणजे ग्रंथांचे विषय. पहिला विभाग असेल की आस्वाद, ज्या ग्रंथांचा कुरुंदकरांनी आस्वाद घेतला ते लेखन त्यात असेल. दुसरा विभाग असेल परामर्श घेणारा, शब्दातूनच आपल्याला कळतं. तिसरा विभाग असेल चिकित्सा करणारा आणि चौथा विभाग असेल समाचार घेणारा. तर समाचार घेणारा जी 2 पुस्तकं किंवा 2 परीक्षणं किंवा पुस्तकांच्यावर लिहिलेले लेख जे आहेत त्यापैकी एक आहे हे ओशोचं संभोगातून समाधीकडे हे पुस्तक, आणि दुसरं त्या विभागाचे समाविष्ट करणारे समाचारमध्ये ते आहे गोपाळ गोडसेंचं गांधी हत्या आणि मी. तर ओशोचा समाचार ज्या पद्धतीने कुरुंदकरांनी घेतला तशा प्रकारे हे सगळं आधुनिक अध्यात्म आणि बुवाबाजी बाहेर काढणं फार आवश्यक आहे. याचं कारण 90च्या नंतर या देशात एकाच वेळी मध्यमवर्ग फुगत चालला हे आपल्याला माहिती आहे, पण दुसऱ्या बाजूला चळवळी आणि आंदोलनांचा ऱ्हास झाला. छोट्या छोट्या स्वरूपात त्या राहिल्या, पण निष्प्रभ किंवा निष्क्रिय अवस्थेमध्ये त्या राहिल्या. तर याचं कारण चळवळी आंदोलनाकडे जाऊ शकणारे, त्यांच्याबरोबर काम करू शकणारी माणसं, मध्यम वर्गातली तुलनेने सुखवस्तू माणसं ही सगळी आधुनिक बुवाबाजीकडे वळलेली आहेत. म्हणजे चळवळी आंदोलनांचा ऱ्हास आणि आधुनिक अध्यात्माचा उत्कर्ष या दोनही प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाल्यात याचं विवेचन विश्लेषण अजून कोणी केलेलं नाही आहे. मला वाटतं की कुरुंदकरांचा वैचारिक वारसा जर सांगायचा असेल तर असं एक आव्हान कोणाला तरी पेलवता येणं शक्य आहे. आणि कुरुंदकरांनी माझा ग्रंथसंग्रह या ग्रंथामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की माझा असा कुठलाही अभ्यासाचा विषय नाही. माझ्यावर अभ्यासाचा विषय येऊन पडतो आणि मग मी त्याच्या मागे लागतो.
त्यामुळे कुरूंदकर कोण होते आणि कुरूंदकरांचं स्पेशलायझेशन काय होतं याच्या चर्चेत पडण्यापेक्षा जो जो विषय समाजामध्ये उकळून दाखवणं आवश्यक आहे, ज्या ज्या घटकांना एक्सपोज करणं आवश्यक आहे, जे समाजहिताचं आहे पण इतर कोणी करत नाही आहे, अशा लोकांना किंवा अशा समूहांना अंगावर घेऊन त्याची चिकित्सा करणं, हे जे कुरूंदकरांचं गाभ्याचं तत्व होतं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण होतं, ते आपण पुढं घेऊन जाणं फार गरजेचं आहे जर आपण कुरूंदकरांच्या विचार विश्वाची चर्चा करणार असू तर. कुरूंदकरांच्या संदर्भात मगाशी मी बोलताना समाजवाद्यांनाही सगळेच कुरूंदकर झेपणारे नव्हते असा जो उल्लेख केला, त्याचा संदर्भ खरं तर असा होता की कुरूंदकरांनी मुस्लिमांची आणि दलितांची या दोनही समूहांची ज्या प्रकारे चिकित्सा केली तशी चिकित्सा करायला लोक घाबरतात, तेव्हाही आणि आजही. गंमत लक्षात घ्या की समाजवाद्यांना सगळ्या समूहाच्या बद्दल जेवढी आपुलकी आहे, तळागाळातल्या समूहाला झुकतं माप दिलं पाहिजे असं जे वाटत होतं तेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कुरूंदकरांना वाटत होतं. त्यामुळे मुस्लिम, दलित किंवा कोणतेही डाऊन ट्रॉडन आणि शोषित जे घटक असतील त्यांच्यासाठी मी जो अभ्यास केला आहे, कुरूंदकरांचं झुकतं माप केव्हाही होतं. मुद्दा असा होता की आपल्याला चर्चाने चिकित्सा करायची की नाही, आणि ती चिकित्सा ते करत होते, करू पाहत होते, म्हणून त्यांच्यावर त्या काळात जी टीका झाली, तर मला वाटतं की ती टीका त्यावेळी होणं स्वाभाविक होतं आणि अशी टीका सहन करणं हे कोणत्याही काळातले अभ्यासक, विचारवंत यांना अपरिहार्य ठरतं. म्हणजे त्या लोकांना दोष फार देत बसण्यापेक्षा की नाही, मला एकदा प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध पोहायचं आहे ना, तर मी हे केलं पाहिजे. कुरूंदकरांच्या काही लेखनातून असे निराशेचे थोडेसे उद्गार दिसले की ही सगळी माझी माणसं, मी जेव्हा असं काही अप्रिय सत्य मांडायला गेलो तेव्हा मला दुरावली किंवा थोडी लांब व्हायला लागली किंवा माझ्या हेतूबद्दल शंका घ्यायला लागली. तर मला ते फार आश्चर्य वाटत नाही. याचं कारण कोणत्याही काळामध्ये जे कोणी अशा प्रकारची भूमिका घेतात त्यांच्या वाट्याला अशा प्रकारची निराशा, काही अंशी वैफल्य येतच. त्याचा सामना करणं याला दुसरा काही पर्याय मला दिसत नाही. पाऊण एक तास मी बोललोय आणि मला वाटतं की आता मी फार काही बोलणं योग्य नाही. पंडित विद्यासागर सर आहेत आणि ते वेळेच्या बाबत फारच पर्टिक्युलर आहेत, हे आम्हाला पुण्यामध्ये असल्यापासून माहिती आहे. त्यांच्या आईन्स्टाईन या पुस्तकावर जेव्हा आम्ही चर्चा करून आणली होती तेव्हा आम्ही आपले वेळेवरच येतो, पण 6च्या ऐवजी आम्ही 5:45ला आलो, पण ते त्याच्याही आधी येऊन थांबलेले होते. म्हणून मी आत्ता मला वाटतं एवढं पुरेसं आहे. अगदीच काही प्रश्न वगैरे असतील तर थोडेफार आपण ते घेऊ शकू, पण मला वाटतं की आता मग 1-2-4 मिनिटात आपण घेऊ शकू. मी थांबतो, मग सर बोलतो.